आता सिद्ध झालेत. आतापर्यंत जे जे घोटाळे आले म्हणजे केंद्रातले घोटाळे असो किंवा राज्यातले घोटाळे असो, मुख्यत्वे करून न्यायालयाने आदेश दिले आणि मग त्याच्यावरची चौकशी सुरू झाली. म्हणजे 2G स्पेक्ट्रम असेल, कोलगेट घोटाळा असेल. आदर्शबाबत तुम्ही न्यायालयात जाणार का? अर्थातच म्हणजे मुळात आम्ही आदर्शबाबत न्यायालयात गेलो म्हणून हा रिपोर्ट मांडला तरी, अन्यथा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कल्पनेत हा रिपोर्ट असाच दाबण्याचा होता. म्हणजे जे मुख्य सचिव आपले आता रिटायर झाले भांटिया साहेब, त्यांनी तर मीडियाला सांगितलं होतं की असे अनेक अहवाल पडून आहेत, हाही पडून राहील. आणि हे त्यांचं वक्तव्य ऐकलं मी तयारी केली आणि मी योगेश सागर आमच्या आमदार यांनी अतुल शहाना कोर्टात पाठवलं आणि कोर्टात मग सरकारला म्हणाला की आम्ही हे मांडणार आहोत आणि म्हणून तो त्यांनी मांडला. नाही तर हा समोर लोकांसमोर आलाच नसता. आणि त्यामुळे आता जसं युती सरकार असताना श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल आला जो आम्ही फेटाळला होता, त्यावर काँग्रेस कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात गेली आणि त्यातल्या काही गोष्टी लागू कराव्या लागल्या. आम्ही सुद्धा तेच करणार. आम्ही या आदर्शाचा अहवालाच्या विषयात हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार. पण जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही